कोल्हापुरातील क्रांतिसिंह नाना पाटील नगर सुलोचना पार्कमधील एका घरात सुरू असलेल्या अवैध गर्भलिंग निदान केंद्रावर आरोग्य विभाग आणि पोलिसांनी 16 जानेवारी रोजी छापा टाकला होता। या प्रकरणी बोगस डॉक्टर स्वप्नील केरबा पाटील, टेक्निशियन अमित केरबा डोंगरे, एजंट कृष्णा आनंदा जासूद, प्रदीप बाजीराव कोळी, पंकज नारायण बारटक्के आणि निखिल रघुनाथ पाटील या 6 जणांना आतापर्यंत करवीर पोलिसांनी अटक केली आहे। यातील मुख्य सूत्रधार बोगस डॉक्टर स्वप्नील केरबा पाटील याचा यापूर्वी मुरगुड आणि राधानगरी इथल्या अवैध गर्भलिंग निदान आणि गर्भपाताच्या रॅकेटमध्ये सहभाग असल्याचं उघड झालंय। या प्रकरणात करवीर पोलिसांनी आज मूळचा करवीर तालुक्यातील म्हालसवडे इथला आणि सध्या वैभववाडी इथं रुग्णालय चालवणारा डॉक्टर युवराज विलास निकम याला अटक केली आहे। त्यानं वैभववाडीसह कोकण परिसरातील ग्राहक गर्भलिंग निदानासाठी पाठवल्याची कबुली पोलिसांकडे दिली आहे। या प्रकरणात आतापर्यंत अटक झालेल्यांची संख्या 7 वर पोहोचली आहे। अटक केलेल्या डॉक्टर युवराज निकम याला पोलिसांनी न्यायालयात हजर केला असता न्यायालयानं त्याला 16 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे।